बीड जेलमध्ये वाल्मिक कराड गँगकडून आता आरोपींना मारहाण झाल्याचा प्रकार समोर आलाय। सुदर्शन गुलेनं कैद्याला मारहाण केल्याचा आरोप होतोय। मारहाण झालेल्या कैद्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। मारहाण झाली नसल्याची जेल प्रशासनानं माहिती दिली आहे। दरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुखांकडून या सगळ्या प्रकरणाची चौकशीची मागणी होती है। नाम अजहर अब्दुल रहमान पठान है। मैं अंबेजोगी का हूँ। मैं मई पर डायरेक्ट में था। सुदर्शन गुले, प्रदीप गुले और शंकर मधुकर शेख, ये तीनों आए और डायरेक्ट मुझे मारना चालू करे। मैं बात भी कर रहा तो बात नहीं करने दे रहे। मेरा हाथ है तो उखड़ गया, ऊपर हड्डी निकल गई और सुन रहे भी नहीं। साहब लोग अभी कोई सुन रहे नहीं मेरी बात और सब उनसे मिले वाले है, पैसे खा रहे उनसे। ती म्हणाले कसंही पर करतो तुझं, मी सांगतो कसं करायचं, आमचं काय वाकडं होत नाही। संतोष देशमुख प्रकरण करून टाकीन म्हणले, मला धमक्या दिले रात्री। मी म्हणलं बघू, म्हणलं मी कोर्टाला सांगतो। सांग म्हणले, कुणाला सांगायचं, काय आमचं वाकडं होत नाही म्हणले। काल रात्री सुदर्शन गुले व प्रतीक गुले यांनी अजहर नावाच्या कैद्याला अमानुष मारहाण केली गेली आहे। तरी त्याने जेल प्रशासनाकडे तक्रार केलेली आहे, कोर्टाला विनंती केलेली आहे, परंतु त्याला उपचारासाठी का आणले नाही, त्याच्यावर उपचार का केले जात नाहीत, हे प्रकरण का दडपलं जातंय, हा माझा प्रशासनाला प्रश्न आहे। आरोग्य प्रशासनानं आणि आपल्या माध्यमातून न्यायालय प्रशासनानं तिथं जाऊन त्या कायद्याची चौकशी करावी। कारण यांच्या संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणातील जे आरोपी आहेत ते अजूनही त्यांची दंडेलशाही गुंडशाहीप्रमाणे वागत आहेत। इतर कायद्यांना त्यांच्यापासून धोका आहे। त्याच्यामुळे आपण या कायद्यांना जेलबदली करावं असं माझं मागणं आहे आणि यांच्यावर गुन्हे दाखल का झाले नाहीत।